सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती सदा माझे डोळा जड तुझे मूर्ती सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती सदा माझे डोळा जड तुझे मूर्ती सदा माझे डोळा जड तुझे मूर्ती सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम येवनिया राये हृदय माझ्या देवो माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 येत माऊले आजवर जय येत माऊले आजवर जय विठो माऊले आजवर जय विठो माऊले आजवर जय येवनिया हृदय माझ्या हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 तुका मने का वारे घुमाए जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बहुता सुकृताची जोडी विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आधार बाप रघुमा देवी वर सर्व सुखाचे आधार बाप रघुमा देवी वर सर्व सुखाचे आधार बाप रघुमा देवी वर तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आधार बाप रघुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरी बोलण्याची नाही आता देवा विन काही आता देवा विन काही आता देवा विन काही बोलण्याचे नाही विन काही आता देवा विन काही आता देवा विन काही बोलण्याची नाही आता देवा विन काही आता देवा विन काही आता देवा विन काही बोलण्याचे नाही आता देवा विन काही देवा विन काही आता देवा विन काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सरे केला नेम देवा दिले क्रोध कामा देवा दिले क्रोध कामा देवा दिले क्रोध काम पाहिन ते पाय जोवरी दृष्टी धाय जोवरी दृष्टी धाय जोवरी दृष्टी धाय आहे पाय जोवरी दृष्टी धाय जोवरी दृष्टी धाय जोवरी दृष्टी धाय जनार्दनी मने हेची संकल्प वाहने तुका मने हेची संकल्प वाहने तुका मने हेची संकल्प वाहने 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 तुका मने हेची संकल्प वाहने हेची संकल्प वाहने हेची संकल्प वाहने सरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम जय जय बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही आता देवाविन काही आता देवाविन काही एक सर केला नेम एक सर केला नेम हे आता देवाविन काही आता देवाविन काही एक सर केला नेम
एक जरी गेला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले एक सरे केला नेम एक सरे केला नेम ये सेवा दिले दृढ काम क्रोध काम एक सरे केला नेम एक सरे केला नेम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय मैया की जय नर्मदा मैया की जय पवन पुत्र हनुमान जी महाराज की जय। हरी बोलण्याची नाही आता देवाविन काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम पाहे न ते पाय जोरी दृष्टी धाय तुका म्हणे मने हेच संकल्प वाहने एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा नर्मदाये नमो प्रातः नर्मदाये नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहि माम काही नका राहू दे जसं आहे तसं राहू दे चिरकू देऊ नका फक्त जसं आहे तसं राहू दे नर्मदाये नमो प्रातः नर्मदाये नमो निशिः नमस्ते नर्मदे देवी त्राहि माम भवसागरात नमस्ते गोदावरी देवी त्राहि माम भवसागरात सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर तुम्ही विश्वनाथ विश्वनाथ रंगमी अनाथ रंगमी अनाथ दीनरंगमी अनाथ दीनरंगमी अनाथ दीनरंगमी अनाथ बोलण्याची नाही आता देवाविन काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैरागी मूर्ती महाराष्ट्र भूषण अनंत कृपा विभूषित शब्द प्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा माऊंद्याचं कीर्तन असल्यामुळे आणि नर्मदा मातेच्या परिक्रमेचा कार्यक्रम असल्यामुळे असा दुहेरी दुग्ध शर्करा योग असल्यामुळे हा अभंग मी या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आपल्या असणाऱ्या पुण्यनगरीमधील सौभाग्यवती अलकाताई श्रावण काय नाव भागवत यांनी नर्मदा मातेची परिक्रमा केलेली आहे किंवा आपल्या जीवनामध्ये 4 धामच्या यात्रा पूर्ण केलेल्या आहेत याबरोबर 7 पुऱ्यांची यात्रा केलेली आहेत आणि त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा केलेली आहे मागचं कीर्तन इथं जवळच झालेलं आहे
आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्या कीर्तनामध्ये चिंतन करत असताना काही नर्मदा मातेचा विषय मांडला, काय तिथं मांडला मला काही आठवत नाहीत. आणि हे शेजारीच हा कार्यक्रम आहेत, हा माऊंद प्लस नर्मदा मातेची परिक्रमा, म्हणून दोन्ही चिंतन थोडं थोडं या ठिकाणी सांगतो आहेत. येताना थोडासा उशीर या ठिकाणी निश्चितच झाला. सध्याच्या कालखंडामधले असणारे प्रचंड ओढाताण, धावपळ, 2-2 टाईम कीर्तनं, रात्रीसुद्धा त्र्यंबकेश्वरच्या जवळ अंजनेरीची सेवा, सतत जागरण, येणारी जाणारी मंडळी, त्यातल्या त्यात आज आमच्या रुई गावचा अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ सकाळी, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टीचा प्रचंड लोड असल्यामुळं यायला या ठिकाणी थोडासा उशीर झाला. उभा इथं आहेत परंतु मोबाईल आता रेंज पकडत नाहीत माझा, बरं का, अशी स्थिती धावपळीची झालेली आहे. तरी परंतु 1च तासामध्ये सेवा करणार आहेत. 1 ताससुद्धा भरपूर झाला आपल्याला कीर्तन सेवेसाठी. तेवढ्या वेळेमध्ये मला साधारणतः इथं 11:15ला आपण कीर्तन प्रारंभ करू असं सांगितलं होतं. येता येता मला उशीर झालेला आहे. तरी परंतु 1च तासामध्ये आपण ही जी सेवा आहे ही आपण करणार आहोत. विठ्ठल हो, आजच्या अभंगाच्या द्वारे चिंतन मांडत असताना काशी विश्वनाथाचं असणारं माऊंद आपण त्याला म्हणतो. मूळ शब्द मावद अशा अर्थाचा आहे, परंतु उच्चारण करत असताना त्याला आपण माऊंद असं उच्चारण करतो. काशी विश्वनाथाचं माऊंद आहे. एकाच वेळेस गंगा मातेचं पूजन आणि एकाच वेळेस नर्मदा मातेचं पूजन असा असणारा हा सर्व एक त्रिवेणी संगम इथं घडवून आलेला आहे. काशी विश्वनाथाचं चिंतन, गंगा मातेचं पूजन आणि त्याचबरोबर नर्मदा मातेचं पूजन, तिन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे. काशी विश्वनाथ हा विषय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. गंगापूजन हा विषय पण तितकाच महत्त्वाचा आहे. आणि नर्मदा मातेची परिक्रमा हा विषय हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. ताईंच्या जीवनामध्ये त्यांनी या सर्व प्रकारच्या गोष्टी जीवनामध्ये केल्या. बरेच लोक असे असतात की त्यांच्या जीवनामध्ये 12 ज्योतिर्लिंग होतात, सप्तपुऱ्या त्या ठिकाणी होतात, 4 धामच्या यात्रा पण होतात, परंतु नर्मदा मातेची परिक्रमा सर्वांच्या जीवनामध्ये घडेल म्हणून सांगता येत नाहीत. त्यांचं जीवन असं आहे की त्यांच्या जीवनामधलं असणारं भाग्य, त्यांचं पुण्य, आणि म्हणून हा सर्व त्रिवेणी संगम त्यांच्या जीवनात घडून आला. सज्जनो, या ठिकाणी संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर संत महात्मे संसाराविषयी बोलत तर नाहीच, परंतु कोणी जर त्यांच्याजवळ संसाराविषयी जर बोललं तर तुकोबारे सांगतात, नका मज पाशी, नका मज पाशी, नका मज पाशी, नका मज पाशी, वधू प्रपंचाचे विषय, वधू प्रपंचाचे विषय, नका मज पाशी, नका मज पाशी, वधू प्रपंचाचे विषय, वधू प्रपंचाचे विषय, नका मज पाशी, नका मज पाशी. तुकोबाला सांगतात नका मज पाशी वधू प्रपंचाचे विषय. पहा, बरेच लोक साधू संत महात्म्यांच्या सानिध्यात जातात, पण गेल्यानंतर नाही का किती वेळ परमार्थाचं चिंतन करतात आणि किती वेळ संसाराचं चिंतन करतात याचा विचार आपण करा आपल्या जीवनामध्ये. बऱ्याच वेळेस आपण साधूंच्या संगतीमध्ये जातो आणि गेल्याच्या नंतर साधू महात्म्यांच्या संगतीत गेल्यानंतर एकतर ते आपल्याशी बोलतच नाही, ते आपल्याशी बोलत नाही. आता का बोलत नाहीत, का बोलत नाहीत याच्यासाठी आम्ही एक दृष्टांत सांगत असतो. भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. हो, एकदा काय प्रसंग निर्माण झाला, त्या बादशहानं बिरबलाला विचारलं, बिरबला मला जरा तुझ्या वडिलांशी चर्चा करायची, तू जर इतका हुशार आहे तर तुझे वडील किती हुशार असतील म्हटले, मला त्यांच्याशी चर्चा करायची. बिरबल थोडे हसले आणि म्हटलं ठीक आहे, वडिलांना मी पाठवून देतो चर्चा.
त्यावेळेस बिरबल घरी गेला आणि वडिलांना सांगितलं, म्हटले बाबा तुम्हाला बादशहानं चर्चेसाठी बोलवलं. अरे म्हटले मी बादशहाशी काय चर्चा करणार. नाही म्हटले तुम्ही काहीच चर्चा करू नका, जा आणि गप्प बसा. बिरबलाचे वडील गेले. गेल्याच्या नंतर बादशहाने त्यांना प्रश्न विचारला, का हो तुमच्या पोटी एवढा हुशार सुपुत्र जन्माला आला, याला कोणत्या शाळेत घातलेलं होतं, याला शिकवणारे शिक्षक किती विद्वान असतील, कोणत्या प्रकारचे व्रतवैकल्य तुम्ही केले. सगळ्या प्रकारचे प्रश्न बादशहाचे. बिरबलाचे वडील गप्पाच्या गप्पा. बादशहाला काही कळे नाही याचे वडील माझ्याशी का बोलत नाही. शेवटी बादशाह वैतागला. तो म्हणला उठा उठा. म्हटल्यानंतर उठले. ते घरी निघून आले. बिरबलाने विचारलं कशी काय चर्चा झाली. म्हटले अगदी तू सांगितली त्या पद्धतीनं. आता बादशाहच्या डोक्यात टक राहिला, याचे वडील माझ्याशी का बोलले नाही, याचे वडील माझ्याशी का बोलले नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी बिरबल गेला. गेल्याच्या नंतर बादशहाने असं नाही विचारलं तुझे वडील माझ्याशी का बोलले नाही. बादशहाने थोडासा प्रश्न पलटवला. बादशाह म्हटला बिरबला मनुष्य गप्प केव्हा बसतो. बिरबलाने लगेच उत्तर दिलं मूर्खाची गाठ पडते तेव्हा. आता बादशाह विचारेल का तुझे वडील माझ्याशी का बोलले नाही. सजनो ध्यानात ठेवा, आता असं काही गणित नाही. बिरबलाला अगोदरच कळायला होतं की एखाद्याचा मुलगा जर फार हुशार असेल तर त्याचे वडील त्याच्यापेक्षा हुशार असेल, असं काही गणित नसतं. एखाद्याचा मुलगा BA झाला म्हणजे वडील MA झालेले असतात, मुलगा त्या ठिकाणी BSc म्हणजे वडील MSc, असा काही नियम नसतो. सजनो, जसं बिरबलाने उत्तर दिलं की मूर्खाची गाठ पडते त्यावेळेस मनुष्य गप्प राहतो, थोडंसं आपल्याकडे या. आपण सुद्धा संत महात्म्यांच्या सानिध्यात जातो त्यावेळेस ते आपल्याशी जास्त बोलतच नाही, याचा अर्थ त्यांची ना आपली गाठ याच प्रकारातली असावी असं मला वाटतं. विठ्ठला विठ्ठला. संत महात्म्यांना माहिती आहे हे जे जगत आहे हे नाशवान आहे. याच्या पाठीमाग स्वभाव नाश आहेत, आश्रय नाश आहेत प्रत्येक वस्तूच्या पाठीमागे. आणि याच्या पाठीमागे काय आहेत परतहा नाश. असे 3 प्रकारचे नाश या संसाराच्या प्रत्येक वस्तूच्या पाठीमागे लागलेले. मग कोणत्या गोष्टीविषयी बोलायचं तर खऱ्या अर्थाने तुम्ही अलंकापूर पुण्यनगरीमध्ये जर गेले तर तिथे एक कन्हैया स्वामी महाराज आनंद आश्रम स्वामींचा आश्रम आहे. तिथं असं वाक्य लिहिलेलं आहे, या जगताची 3ही कालखंडामध्ये सिद्धी होत नाहीत, म्हणून या जगताविषयी बोलणं म्हणजे एक प्रकारे आपल्या जीवनामध्ये ही चूक आहेत. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम. जीवनामध्ये मनुष्याने काय करायचंय, मौन धरायचंय. कारण ज्या गोष्टीविषयी आपल्याला बोलायचंय त्या गोष्टीविषयी तिच्यातून जर आपल्याला काही जर मिळतच नाही का. तुम्ही पहा, साळी काढलेल्या आणि काढलेल्या साळींमधून संपूर्ण तो असणारा तांदूळ बाहेर काढून घेतला आणि निस्त्या टरफल तिथं आहेत. आता असे टरफल तुम्ही किती जरी काढले तर त्याच्यातून साळी बाहेर पडणार आहे का, पडणार नाही. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. महाराजांनी प्रमाण दिलं, फलकट तो संसार येथे सार भगवंत. संसार कसा आहे, ते जसं भूस आहेत नाही का, ते भूस किती उपनलं आणि किती काढलं तरी त्याच्यातून गहूही बाहेर पडू शकत नाहीत आणि त्याच्यामधून तांदूळही बाहेर पडू शकत नाहीत. तसं या संसाराचं चिंतन करत असताना हा संसार कसा आहे नाही का. सजनो, या संसारामधून किती जरी मंथन केलं तरी बाहेर पडण्यासारखं काही नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा, मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा, मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा, मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा.
हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे म्हणा. हो, जसं नवनीताचं त्या ठिकाणी मंथन केल्यानंतर नाही का, त्या ताकाचं मंथन असेल त्याच्यामधून जसं लोणी बाहेर काढलं जातं, तद्वत त्याच न्यायाने या संसार सागरामध्ये राहत असताना आपण आपल्या जीवनामध्ये विचारांचं मंथन करायचं. हे सगळे विषय मी तुम्हाला पटवून देईल. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, संपत्ती, मुमुक्षुता. याच्यामध्ये विवेक म्हणजे काय, कशा पद्धतीने विचार करावा, कोणता करावा, सदा विचारे तस्मात जगजीव परात्मना हा वगैरे या न्यायाने सारासार विचार करा विठाउठी. नामधरी धराकंठी विठोबाचे. सार म्हणजे काय, आसार म्हणजे काय, सगळ्या गोष्टीचं चिंतन त्या ठिकाणी आहेत. आपण आपल्या जीवनामध्ये मंथन करून जसं आपण त्या असणाऱ्या याच्यातून जसं ते लोणी बाहेर काढतो, तद्वत त्याच न्यायाने या संसार सागरामध्ये असताना आपण भगवान परमात्मा साररूप आहेत त्याचं काय करायचं, ग्रहण आपल्या जीवनामध्ये करायचं. संसाराविषयी मनुष्याने व्यर्थ बोलायचं नाही. काही काही लोक तर इतके बोलतात म्हटल्यापेक्षा बरळतात नाही का. माऊली ज्ञानवर सांगतात, अनंत वाचाळ बरळती बरळ. उगच काकाने काकूच्या कपाटातून कागद काढून कात्रीनं करा कापून काढली. काय याच्यामध्ये याच्यातून काय मिळणार आहे आपल्याला काहीच मिळणार नाही. बघा, आपल्या भागामध्ये इलेक्ट्रिकला मीटर लावलेले, पुण्याच्या भागामध्ये पाण्याला मीटर लावलेले, मुंबईला पाण्याला मीटर लावलेले. बरं झालं देवाने आपल्या तोंडाला मीटर लावलं नाही. आपल्या तोंडाला मीटर लावलं नाही एवढं बरं झालं बरं का. एकदा असा प्रसंग निर्माण झाला, मला तर वाटतं जर तोंडाला मीटर लावलं असतं तर पहिल्या दिवशी गरम होऊन फुटून गेला असतं नाही. इतके लोक बोलतात. पहा बरं का, एक प्रसंग आहे. महिला मंडळीविषयी तो दृष्टांत आहे. काय झालं बरं का, एका राजाने असं सांगितलं, जो सर्वात मोठी चाट मारील त्याला मी काय करेल म्हटले, 1000 सोन्याच्या मोहरा देईल. बरेच लोक आले, अनेकांनी अनेक चाटा मारल्या, पण राजाचं समाधान झालं नाही बरं का. एक जण आला, तो म्हटला, ओ एका ठिकाणी एका असणाऱ्या मंडपामध्ये 1000 महिला बसले होते. 1 तास एक महिला दुसरीशी काहीच बोलली नाही. राजा इतका हसला, राजानं टाळी वाजवली, म्हटली सगळ्यात मोठी चाट म्हटली. आमचे महाराज मंडळी सांगत असतात, एका असणाऱ्या डब्यामध्ये तुम्ही 10 लाडू घाला तरी आवाज येत नाहीत, पण एका डब्यामध्ये 4च कुरड्या जरी घालायच्या असल्या तरी त्या तडतड करत राहतात. काही महिला मंडळी तर या मंडपात आल्यानंतर सुद्धा बोलायच्या गप्प राहत. चला, सांगण्याचा इत्यर्थ, बोलण्याचा प्रत्येकाचा स्वभाव आहे. पण संत महात्मे म्हणतात, बाबांनो तुमचा जरी स्वभाव असेल पण माझ्या जीवनामध्ये तुम्ही मात्र बोलायचं असेल तर बोला, परंतु प्रपंचाविषयी बोलू नका. कारण का, माझ्या जीवनात मी नियम केलेला आहे कोणता, बोलण्याची नाही, 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 हो बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, हो बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही. आता देवा विना काही, आता देवा विना काही, एक सरके
केला नेमा हो एक सण केला नेमा एक सण केला नेमा एक सण केला नेमा एक सण केला नेमा आता देवा विन काही आता देवा विन काही आता देवा विन काही महिलांनी थोडं पुढे सरकून घ्या पुढे सरका पुढे माझ्या जीवनामध्ये मी नियम केलेला आहे बोलण्याची नाही आता देवाविन काही तुकोबरायांच्या जीवनामधला नियम होता तुकोबरायांचं जीवन असं होतं की एक क्षण मात्र सुद्धा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय देवाशिवाय काही बोलत नव्हते नाही का दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे बोवाडे गोविंदाचे बोवाडे गोविंदाचे बोवाडे दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे बोवाडे गोविंदाचे बोवाडे गोविंदाचे बोवाडे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे बोवाडे गोविंदाचे बोवाडे जीवनामध्ये दिन रजनी हाची धंदा नाही का चकार वापरलेला आहे चकार हाची धंदा याच्याशिवाय दुसरा धंदा नाही बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल रावा विठ्ठल जिवे भावे रावा विठ्ठल जिवा भावे रावा विठ्ठल जिवा भावे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे नाही का येणे सोसे मन झाले हाऊ भरी या न्यायाने सतत तुकोबारांच्या जीवनामधला हा धंदा आता तुमच्या आमच्या धंद्याच्या बाबतीमध्ये जर पाहिलं ना नाही का आपले धंदे कोणत्या प्रकारचे आपले आपणच पहा नाही का काय झालं एक गृहस्थ असा बाहेरगावी फार दूर एक 100-200 किलोमीटर अंतरावरून तो मोटरसायकल घेऊन निघालेला होता आणि जात असताना पावसाळ्याचे दिवस होते त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्याला नेमकं त्या गावावरून जवळच्या एका गावी जायचं होतं परंतु मध्यंतरी रस्त्यामध्ये एक असा मोठा खड्डा पडलेला होता आणि त्या खड्ड्यामध्ये सगळा चिखल होता अशा प्रसंगामध्ये त्याला तर जाणं गरजेची गोष्ट होती संपूर्ण असा चिखल होता जर बाहेरून जायचं म्हटलं तर खूप लांबून 50 किलोमीटर लांबून जावं लागत होतं त्याने विचार केला आता काय करायचं तेवढ्यामध्ये हा गृहस्थ तिथं गेल्यानंतर लगेच 4 जण आल्यानंतर यानं सांगितलं हो काहीतरी करावं म्हटले माझी मोटरसायकल पलीकडे घेऊन चला म्हणले बघा आम्ही त्याच्यासाठीच बसलेलो आहे बरेच लोक इथून जात असतात आणि जात असताना आम्ही त्याच्यासाठीच बसलेलो आहे त्या चौघांनी काय केलं याची मोटरसायकल उचलली आणि त्या असणाऱ्या गाळामधून पलीकडे नेऊन ठेवल्याच्या नंतर या मनुष्यानं त्याचे आभार मानले ते म्हटले आभार मानण्याची काही गरज नाही आम्ही या कामाचे 50 रुपये घेत असतो या व्यक्तीने त्याला 100 रुपये दिले म्हटले 50 नाही 100 कारण का मला पलीकडच्या गावात जाणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि जर दुरून जायचं असलं तर 50-100 किलोमीटर म्हणजे तेवढं माझं पेट्रोल वाया जाऊन वेळ वायाला गेला असता म्हटले तुम्ही केवढे माझ्यावरती उपकार केले 50 नाही हे 100 रुपये घ्या बरं का पण या गृहस्थाचा वेळ वाचलेला होता यानं विचारलं का हो म्हटले हे काम तुम्ही किती दिवसापासून करतात म्हटले 5 वर्षापासून आमचा हा धंदाच आहे म्हटले 5 वर्षापासून म्हटले 5 वर्षापासून तुमचा धंदा आहे खूप चांगली गोष्ट आहे म्हटले पण का हो हा धंदा फक्त तुमचा सिजनेबल असेल उन्हाळ्यामध्ये तो बंद पडत असेल ते म्हटले नाही 12 महिने हा धंदा आमचा चालू असतो पण मग 12 महिने इथं हा चिखल कुठून होणार म्हटले इथं चिखल होत नाही तर आम्ही तो करत असतो
जवळ बघा म्हटली ती विहीर आहेत ना, त्याच्यावरती एक इंजिन लावलेलं होतं म्हटले. उन्हाळ्यामध्ये या ठिकाणचं पाणी सुकलं का आम्ही काय करतो, तिथलं इंजिन चालू करून देतो आणि त्याच्याद्वारे या ठिकाणी गाळ तयार करतो. म्हणजे येणारे लोक बरोबर इथं अडकतात आणि आमचा धंदा उन्हाळ्यात सुद्धा बंद पडत नाही का. तसं आपल्या जीवनामधले धंदे वेगवेगळे नाही का. पण संत महात्म्यांचा धंदा दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाड. जसा देवाचा धंदा तुम्ही काल ऐकला असेल, घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करतो. तसं तुकोबरायांचं जीवन, तुकोबरा सांगतात माझ्या जीवनामध्ये बोलण्याची नाही आता देवाविन काही. आता पहा बरं का, इथं माऊंद शब्दाकडे आपण येतोय. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रा करायची आहे. तुकोबरा सांगतात जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो तो आपले स्वहित पाय हे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. सजन आपल्या जीवनात प्रत्येकाने तीर्थयात्रा करायची आहे. मागच्या कीर्तनात हा विषय विस्ताराने सांगितला, आज थोडक्यात सांगतो. प्रत्येकाने आपल्याला तीर्थयात्रा करायच्या आहेत. तीर्थ त्याला म्हणतात जे जगताला तारतात. जनान ये तारयंती तानी तीर्थानी. अशा तीर्थाला जायचं. प्रमाण आपलं होऊन गेलो, उठी बाळा जाई रे तीर्थे तू हिंड. साधू आणि संत तेथे असते उदंड. तया माझे आत्मज्ञानी जो का न बोले वितंड. तो तो गुरु करीतो तुझ उज्ज्वल प्रचंड. कशासाठी तीर्थाला जायचं आणि तीर्थाला जाऊन काय करायचं, गोष्ट समजून घ्या बरं का. टाइमपास म्हणून आपण आपल्या जीवनात तीर्थाला जाऊ नका. का जाऊ नका, याचं कारण असं आहे, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. पहा बरं का, आपल्याकडे इतर क्षेत्रामध्ये घडलेलं पाप जे आहेत आणि ते घडतच असतं. आता पाप घडायला काही वेळ लागत नाही त्या ठिकाणी नाही का, काही वेळ लागत नाही. एखाद्या ठिकाणी मनुष्य म्हणतो अहो मी केवढा मोठा सर्प पाहिला, केवढा मोठा होता, अहो फारच मोठा होतो. अरे होता केवढा, मांडी एवढा, आणि असतो केवढा, अंगठ्या एवढा. दुसऱ्याची रुची वाढवण्यासाठी हा खोटं बोलला, पण त्याचा परिणाम वाणीच्या द्वारे पाप घडलं बरं का. इतका साधा निकष पापाचा, त्याला वेळ लागत नाही. रस्त्याने चाललोय आणि जाता जाता एखाद्या ठिकाणी एखादी बिडकी रस्त्यावरती, बरोबर आहे का नाही. गाडी चालवत असताना सुद्धा अंधाधुंद गाडी चालवायची नाही. सजनो ध्यानात ठेवा, चालताना आपलं लक्षाकडं रस्त्याकडे लक्ष पाहिजे. आपल्या गाडीच्या चाकाखाली एखादा कीटक तर येत नाही ना, एखादा बेडूक तर येत नाहीत ना, एखादा प्राणी तर येत नाही ना, ही सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. कारण का, आपण मनुष्य आहोत, आपल्याला ते ज्ञान देवाने दिलेलं आहे. इथं पाप आणि पुण्य ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप, ध्यानात ठेवा. आता तो प्राणी, तो निरपराध प्राणी आहे, बरोबर आहे का नाही. तो त्याच्या त्याच्या उद्योगात जातच राहणार आहे. आणि आपण सुद्धा गाडी चालवत असताना सावधानतेनं चालवावे. आपल्याकडून एखाद्या प्राण्याचा अपराध जीवनामध्ये घडू नये. एके ठिकाणी मी असाच रस्त्याने चाललो होतो आणि त्या विंचूरच्या असणाऱ्या त्या पेट्रोल पंपावरती एक महाराज गाडी घेऊन आले आणि आल्याच्या नंतर रिवर्स गाडी घेता घेता त्यांच्या गाडीखाली एक कुत्र काय झालं, चिरडलं गेलं. त्याचा पाय संपूर्ण चिरडला गेला. ते पंपावरची मंडळी धावत धावत आली आणि आल्याच्या नंतर त्यांनी त्या कुत्र्याला पाणी पाजलं. ते महाराज गाडीच्या खाली उतरले. ते म्हटले मला वाटतं काय फार मोठा काही गुन्हा घडला का, काय फार मोठा हादसा घडला. कोण म्हणतो, तो कीर्तनकार. अरे ध्यानात ठेव, ते जरी कुत्रा असेल पण तो सुद्धा जीवात्मा आहे, ध्यानात ठेवा. मग ज्याला आपल्या गाडी खाली कुत्र, त्या ठिकाणी त्याचे बिचारीचे पाय अगदी मोडलेले, अशा अवस्थेमध्ये ते कुत्र आहे. त्याच्याविषयी ज्याला काही वाटत नाही, तिथं तुमच्याविषयी काय वाटणार आहे त्या कीर्तनकाराला, बरोबर आहे का. म्हणून सजनो, पाप पुण्याचा जो हिशोब आहे तो सहज आपल्या जीवनामध्ये चालू आहे नाही का. आपण शेती धंदा करत असताना त्याच्यावरती पावडरी मारतो, अनेक जीवजंतू मरतात. एक प्रकारचं पापच आहे. माना नाही तर नका म्हणू. अग्नीला तुमचा कळत स्पर्श हो, नाहीतर न कळत हो. अग्नी जसा आपल्याला चटका दिल्याशिवाय राहत नाहीत, तसं आपल्या जीवनात केले कर्म झाले, त्याची भोग आले. म्हणून पापाचं मीटर रोज नित्यनेमाने जीवनात चालू आहे. का तीर्थयात्रेला जायचं,
का नर्मदा मातेच्या परिक्रमेला जायचं? याचं कारण असं आहे सज्जनो, की आपल्या जीवनात कळत नकळत अन्य क्षेत्रामध्ये पाप घडतंय आणि ज्या वेळेस आपण तीर्थाला जातो त्यावेळी त्या तीर्थाच्या योग्य पद्धतीच्या सहवासाने, त्या तीर्थाच्या कृपेने, त्या तीर्थाच्या महिम्याने आपल्या जीवनामधील असणारे पाप जळून भस्मसात होत असतात. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती सांगितलं. तीर्थक्षेत्रामध्ये त्याचा नाश होत असतो. अनेक असे तीर्थ आहे की ज्या तीर्थामध्ये अनंत पापांच्या राशी सुद्धा भस्मसात होतात. त्याच्यापैकी काशीला जर गेलो तर काशीचा महिमा असा आहे की काशी विश्वनाथाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आपले जे केलेले काही अनेक प्रकारचे पाप आहे, आता पाप एका जन्माचे नसतात बरं का, ते अनंत जन्माचे, अनंत जन्माचं ते साठलेलं आहे. आता भीष्माचार्यांचं शरपंजेरी पडल्याचं उदाहरण सांगायला मला वेळ नाही. अनंत जन्माचे पाप आहे आणि म्हणून पुण्यक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामधील ते सर्व पाप असतात त्याचा नाश होत असतो. विठ्ठल विठ्ठल हो. मग याच्यासाठी आपल्याला तीर्थाला जायचं, पण तीर्थक्षेत्रामधली सावधानता बाळगा, सावधानता बाळगा. काही लोक तीर्थाला जातात व्यवस्थित पद्धतीनं आणि तीर्थामध्ये स्नान करतात, सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतात, काही कोणाचा अपराध करत नाहीत, काही करत नाहीत, पण मुखात जर नामस्मरण जर घेत नसतील तीर्थयात्रा करताना तर माऊली ज्ञानावर सांगतात, नामासी विनमुख तो नर पापिया, विनमुख तो नर पापिया, हरि विन धावया न पवे कोणी, हरि विन धावया न पवे कोणी, हरि विन धावया न पवे कोणी. कोणाचा अपराध केला नाही पण मुखाने जर नामस्मरण जर नाही केलं तर मग मात्र पाप आहे. रोजची देवपूजा तुम्ही जर नाही केली तर तुम्हाला पुण्य नाही बरं का, तुम्हाला काय आम्हाला पण पुण्य नाही. आपल्याकडून जर रोजची देवपूजा जर नाही घडली तर, जर देवपूजा घडली तर पुण्य नाही, पण नाही केली तर पाप आहे बरं का. हा गुंताच असा आहे महाराज कर्माचा. म्हणून कर्मानुबंधीने मनुष्य लोके म्हटलेले आहे. आपण आपल्या जीवनात एकीकडे पुण्य करतो पण एकीकडं पापाचा एवढा मोठा स्रोत असतो की त्याचा परिणाम त्याच्या पुढे आपण केलेलं जे पुण्य आहेत ते अतिशय अल्प मात्र असतं. म्हणून सज्जनो, जीवनामध्ये पाप घालवण्यासाठी, पुण्याचं अर्जन करण्यासाठी तीर्थयात्रेला अवश्य जा आणि गेल्यानंतर तीर्थामधला विधी काय आहेत तो सांभाळायचा आहे. नाहीतर मग गंगा मातेमध्ये जातो आणि गेल्यानंतर इथून कोलगेटचं चांगलं तोंड भरून घेतो आणि त्या पाण्यामध्ये खकारे वकारे काढतो, काय पुण्य मिळेल का तुला? कधीच मिळणं शक्य नाही. ध्यानात ठेवा, आपण तीर्थयात्रेला जात असताना सावधानता बाळगा. बाजूला पाणी घ्यावं त्या ठिकाणी. अरे नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरचे साधू असे की आपली लंगोट सुद्धा मातेमध्ये पिळत नाहीत बरं का. एवढा महिमा, संत महात्मे, नर्मदा किनाऱ्यावरचे साधक नर्मदा मातेच्या बाबतीत पाळतात. आपल्या नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, त्या इंद्रायणीमध्ये आणि या गोदावरी गंगेमध्ये कितीतरी गटारी सोडलेल्या आहे नाही का, आपलं तिकडं लक्ष नाही. पण खऱ्या अर्थाने तीर्थाची जोपासना करावी ती नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरच्या लोकांनी करावी. सज्जन ध्यानात त्यांनी करावी. किती मोठा श्रीमंत जरी समजा पटेलांचा मुलगा असेल, 700-700 एकर जमीन असलेले लोक आम्हाला भेटले, पण रोज संध्याकाळी ते नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जातील, नर्मदा मातेला तिथं ज्योत लावतील, नसेल तर द्रोण घेऊन जातील, त्या द्रोणामध्ये वाती ठेवतील, त्याच्यात कापूर ठेवतील, पुन्हा त्या ठिकाणी एक सुंदर उदबत्ती घेऊन जातील, ते असणाऱ्या त्या द्रोणामध्ये काही फुलं ठेवतील, त्या कापूर वाती पेटवतील आणि एक 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 करत मैया जुको कंचन थाल विराजत अगर कपूरवाती नाही का, या पद्धतीने नर्मदा मातेचं पूजन करणारे लोक आहे मैयाच्या किनाऱ्यावरती. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, तीर्थामध्ये जात असताना स्नान सुद्धा कसं करावं, अगदी गेल्या गेल्या त्या असणाऱ्या तीर्थाला प्रणाम करावा. मग ते तीर्थ सरोवराच्या रूपाने असेल. आता कुरुक्षेत्राला जर गेलो तिथे तर सरोवर आहे पण तीर्थ आहे नाही का. प्रथमतः गेल्या गेल्या दंडवत प्रणाम करावा, त्याच्यानंतर त्या तीर्थाचं स्मरण करावं, त्या
तीर्थाला प्रार्थना करावी आणि मग तीर्थात प्रवेश करावा. प्रवेश केल्यानंतर असं पाणी बाजूला सारावं, मग त्याच्यामध्ये काय करावे, बुडी मारावी. तीर्थामध्ये असं त्या ठिकाणी पालथं पडून पोहू सुद्धा नाही बरं का, ध्यानात ठेवा. तीर्थ मातृस्वरूप आहे. हा सुद्धा तीर्थाचा काय आहे, एक प्रकारचा दंडक आहे, महिमा आहे, काही नियम आहे तीर्थामध्ये. म्हणून तीर्थ सहजासहजी आपल्याला तारत नाही. सजनो, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. पण तीर्थक्षेत्रात जर पाप जर घडलं तर तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. म्हणून सजनो, आपण आपल्या जीवनात यात्रा करत असताना नामस्मरण युक्त यात्रा करा. आणि त्याच्यासाठी जात असताना एजंटच्या संगतीत जाण्यापेक्षा, नाही का, एजंटच्या संगती, लक्झरी मोटार मार्ग गती, जाती यम साधना येणे पंथे, नाही का. बरेच लोक याच पद्धतीने यम साधनाला चालले. यात्रा करून सजनो ध्यानात ठेवा, आयुष करण्यासाठी यात्रा नाही, मजा करण्यासाठी यात्रा नाही. यात्रेला गेल्यानंतर आपल्या जीवनामधलं पाप घालवण्यासाठी यात्रा आहे. म्हणून कोणत्या तीर्थात किती दिवस निवास करावा, तिथं कोणत्या पद्धतीनं दर्शन करावं, कोणत्या पद्धतीनं पूजा पाठ करावा. लोक तिथं जातात आणि तिथं मध्ये घुसतात, नाही का. बाऱ्या लागल्या तिथं मध्ये घुसतात. त्यांना विचारलं, असं तुम्ही काय करतात? अहो म्हटले, महात्म्यानेच प्रमाण दिले, देव जर जोडे तरी करावा अधर्म, असा अधर्म नाही सांगितला बरं का. पंढरपूरला लोक जातात आणि मध्येच बाऱ्या मोडतात. अरे, वृद्ध लोक 24 तास उभे राहतात. 1 वर्ष आम्ही 36 तास उभे राहिलो, 1 वर्ष 28 तास उभे राहिलो, 1 वर्ष 16 तास उभा राहण्याचा प्रसंग आला. राहावं लागतं त्या ठिकाणी. पण आपल्याला उगाच कुठून घुसता येतं, म्हणून घुसणं हा अधर्म, हे पाप आहे. यानं तुमच्यावर देव कधीच प्रसन्न होणार नाही, ध्यानात ठेवा. म्हणून आम्ही आमच्या जीवनात नाही दर्शन झालं तरी चालेल, कळसाचं दर्शन घेतो, पण मधी बारी मोडायची नाही, उल्लंघन करायचं नाही. तीर्थाचे काही नियम आहे, क्षेत्राचे काही नियम आहे. सजनो, तीर्थयात्रा करत असताना आपल्या जीवनामधलं पातक घालवायचं आहे आणि त्याच्यासाठी तीर्थात गेल्यानंतर नामस्मरण करायचं. त्याद्वारे तीर्थाचा महिमा तुम्ही सांभाळा. तिथं जर नामस्मरण केलं, तीर्थाचा विधी जर सांभाळा, तर आपल्या जीवनामध्ये अगणित पुण्य निर्माण होत असतं, अगणित पुण्य निर्माण होतं. याच्यासाठी जीवनामध्ये आपण तीर्थयात्रा करायची आहे. पण आता पहा, तीर्थयात्रा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पुण्य निर्माण होतं. पण निर्माण झालेलं पुण्य जोपर्यंत तुम्ही झाकत नाहीत तोपर्यंतच ते पुण्य आपल्या जवळ राहतं. जर तुम्ही ते पुण्य जर उघड जर केलं तर तुम्ही केलेलं पुण्य सगळं संपुष्टात येतं, ते नष्ट होत असतं. विठ्ठल शेतकरी लोक धान्य पेरतात आणि पेरल्यानंतर मागून काय घेतात, जुन्या भाषेमध्ये फासटी घेतात, बरोबर आहे का नाही. कशासाठी फासटी घेतात? तो अगोदर पेरलेलं जे धान्य आहेत ते झाकावं म्हणून का उघडं पडावं म्हणून? झाकावं म्हणून, बरोबर आहे का नाही. मग ते जर धान्य जर झाकलं तर तेच उगवतं, नाही तर मग पाखरं खाऊन जातात. नसेल तर त्याच्यामधला असणारा कोंब काय होतो, तो नष्ट होऊन जातो, त्याच्यातला मोड नष्ट होऊन जातो. तसंच आहे, माऊली ज्ञानोबा सांगतात, नाना कृषीवल आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. सजनो, जसा कृषीवल म्हणजे शेतकरी जे पेरतो ते झाकतो, तसं जो जो आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर आपण केलेलं दान आणि आपण केलेलं पुण्य झाकतो, त्याच्याच पदरात ते पुण्य पडतं. आणि आता ते सर्व पाखरं जसे वेचून नेतात, तसं दुसऱ्याला आपण सांगितलं की त्याचं असणारं महात्म्य, त्याची फलश्रुती निघून जाते. विठ्ठल हो. आणि म्हणून आपण काशी विश्वनाथाचं माऊंद करतो बरं का. माऊंद, आता माऊंद म्हणजे काय, मूळ शब्द आहेत मावद बरं का. मा म्हणजे नाही आणि वद वदती म्हणजे बोलणे बरं का. जसं तुकोबाराय सांगतात, बोलण्याची नाही आता देवाविन काही, तसं मावत म्हणजे बाबा तू आता काशी विश्वनाथाला गेला, तू तुझ्या जीवनामध्ये काशी केली, आता हे मुखाने उच्चारण करू नको. बरेच लोक म्हणतात आम्ही काशी केली,
आम्ही काशी केली, आम्ही काशी केली, आम्ही काशी केली. भाऊ आम्हाला माहिती आहे ना तू काशी केली, बरं झालं नाही का, तू काशी केली. पण आता मुखामधून बोलून तू मात्र आता त्याचं पुण्य त्या ठिकाणी वाप दौडू नको. अशा अर्थाचा शब्द म्हणजे मावद. पण आपण लोक एवढे हुशार आहे नाही का. गुरुवार या दिवसाची देवता बृहस्पती आहे, त्याला शास्त्रात बस्तरवार म्हणतात, आपले लोक त्याला बिस्तरवार म्हणतात त्या ठिकाणी. बृहस्पतीवार म्हणतात, आपण त्याला बस्तरवार म्हणतो. रविवार या दिवसाची ग्रह देवता आदित्य, त्याला आणि त्या भाषेमध्ये आदित्यवार म्हणतात, आपण काय म्हणतो आईतवार नाही का. तसं इथं मूळ शब्द आहे मावद, म्हणजे बोलायचं नाही. आपण जे दान पुण्य केलं ते बोलायचं नाही, म्हणून आजपासून ध्यानात ठेवा. इथं आमच्या अलकाताईंनी सुंदर पद्धतीने ही यात्रा केलेली आहे. ही यात्रा करत असताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये कितीतरी अट्टहास केला असेल, कुठून तरी 2 पैसे जमवले असतील, कोणाच्या तरी संगतीमध्ये जाऊन आणि यात्रा केली असेल. नर्मदा मातेची पायी परिक्रमा सुद्धा सामान्य नाही, ते सुद्धा विशेष आहे, एवढ्या अट्टहासाने केली असेल. म्हणून आजची असणारी लक्ष्मण रेखा म्हणजे काय की आता इथून पुढं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे पुण्य केलेलं आहे, जी परिक्रमा केलेली आहे, जे तुम्ही तीर्थाचं सेवन केलेलं आहे, जे तुम्ही तीर्थाचा महिमा आपल्या जीवनात प्राप्त केलेला आहे, याच्याविषयी बोलायचं नाही. म्हणून तुकोबारा सांगतात बोलण्याची नाही आता देवाविन काही. महाराज तुम्ही ठरवलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हा नियम केलेला आहे, पण तुमचा नियम सिद्धीला जाईल का. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये हा नियम सिद्धीला जाणार आहेत. कारण का पहा, आपल्या जीवनात नियम मोडण्याचं कारण काय, आपल्या अंतःकरणामध्ये असणारे जे विकार आहेत, विकार ते आपल्याला गप्प बसू देत नाहीत, ते आपल्याला गप्प बसू देत नाही. अहो माणूस कुठेच गप्प बसत नाहीत. काही माणसं पाखवाजाच्या शेजारी बसलेले असतात बरं का, पाखवाजाच्या शेजारी बसतात. बसल्याच्या नंतर पुढे पुढे धूम उतरलं का पाखवाजा काय करत असतो, लावलेली कणी खरडतो. एखादा माणूस त्या पाखवाजाच्या शेजारी बसतो, तिथल्या कणकेचा गोळा करतो आणि त्याचा बैल तयार करतो. आता कीर्तनात काय बैल तयार करण्यासाठी बसला का हा? हे या बैलाला कळायला, आपलं याला कळायला नको का त्या ठिकाणी आपण कुठं बसलोय, का बसलोय, कशासाठी बसलोय. बसतो तिथं आणि त्या पिठाचा बैल तयार करतो. मनुष्य न करणाऱ्या जागेमध्ये सुद्धा कर्म करतो. तुकोबा म्हणतात हागताई खोडी चळन मोड. हो, मनुष्य न कर्म करणाऱ्या जागेमध्ये कर्म करत असतो. पहा सज्जनो, आपण आपल्या जीवनामध्ये जे कर्म करतो त्या कर्म करण्याला कारणीभूत अंतःकरणामधले विकार आहेत, ते आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत. तुकोबर आहे तुमच्या जीवनामध्ये हे जे तुमचे विकार आहेत ते विकार तुम्हाला शांत बसू देणार नाही, तुमचा नियम मोडल्याशिवाय राहणार नाही. तुकोबर सांगतात बाबांनो आता मात्र आमच्या जीवनात आम्ही बोलणार नाही, आणि बोलायचं असेल तर देवाविषयी बोलू, इतर काही बोलणार नाही. हा नियम आमचा एकमात्र आहे आणि आम्ही आमचे कामक्रोध देवाला दिलेले आहेत, म्हणून आमचा नियम मोडणार नाही. द्वितीय चरण. एक सर केला नेमा, 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 एक
सरे केला नेमा सरे केला नेमा एक 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 सरे केला नेमा देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक वेळा नाम एक सरे केला नेमा 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 बिना क्रोध काम देवा बिना क्रोध काम एक सरे केला नेमा 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 एक सरे केला ने एक सरे केला नेमा एक सरे केला नेमा फार दिवसातून ही चाल ऐकायला मिळाली बरं का. हा मांड नावाचा राग आहे बरं का, खूप सुंदर. आमच्या गावी नेहमी ही चाल गायली जायची नाही का. सुंदर आहे. विठ्ठल विठ्ठल एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. पहा तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये मी हा एक मात्र नियम केलेला आहे, आता माझा नियम मात्र मोडणार नाही. तुकोबराय काय आपल्यासारख्या हॉटेलमधले भजे खाणारे नाही, बरोबर आहे का. काही काही लोक म्हणतात हे बघा कीर्तनात ऐकतात हॉटेलमधलं अन्न का खाऊ नये, काही ठिकाणचं अन्न खाऊ नये बरं का. चोराच्या आश्रयानं आलेलं अन्न खाऊ नये, अन्यायाने मिळवलेला धनसंपत्तीने तयार केलेलं अन्न खाऊ नये, कोंबड्याची नजर ज्या अन्नावरती पडली ते अन्न खाऊ नये, कुत्र्याची नजर ज्या अन्नावरती पडली ते अन्न खाऊ नये, विठाळ शास्त्रीची नजर पडली ते अन्न खाऊ नये. आणि हॉटेलचं अन्न जर समजा यदा कदाचित एखादा आषाढभूत गृहस्थ असेल, त्याच्याकडे पैसे नसतील, भूक लागलेली असतील आणि त्या अन्नाकडे त्याला असं वाटत असेल हे अन्न मला मिळावं, हे अन्न मला मिळावं, परंतु काय करावं माझ्याकडे पैसे नाही, अशा आषाढभूत नजरेनं त्या अन्नाकडे पाहत असेल तर ते अन्न पायरवलं जातं. तुकोबाराय सांगतात पायरवे अन्न सुखने देते मिष्टान्न. असं अन्न जीवनामध्ये त्या ठिकाणी खाऊ नये बरं. हे काही नियम आहेत आणि म्हणून त्या हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर मोठी गंमत आहे बरं का. खाणारे लोक मध्ये असतात आणि भजे मात्र रस्त्यावर तळले जातात नाही का. आणि मग जाणारे येणारे लोक असा वास येतो त्या भज्याचा. एखादा ठरवतो की आपल्याला हॉटेलमधलं अन्न खायचं नाही, नियम करतो, पंढरपूरच्या वारीला जातो, हॉटेलमधलं अन्न खायचं नाही. पण नेमकंच आगल्या दिवशी एकादशीचा उपवास असतो, दुसऱ्या दिवशी आपले कपडे घेतो आणि इंद्रायणीवरती जायला निघतो किंवा पंढरपूरला त्या चंद्रभागेवर जायला निघतो आणि तेवढ्यामध्ये सकाळच्या पारी त्या भज्यांचा खमंग वास येतो बरं. हा म्हणतो खाल्ले असते रे पण नियम केला आपण नाही का. आपण नियम केला, थोडासा पुन्हा 2 मिनिटं तिथंच उभं राहतो, जाऊ दे निदान नाही काही तर निदान नाकाचं सुख तर तेवढं घेऊ. 2 मिनिटं वास घेतो, तिथंच उभा राहतो, पुन्हा पुढं निघतो, गेल्यानंतर पुन्हा पावलं मागं येतात, पुन्हा पुढे जातो. नंतर म्हणतो आपण नियम करू पण आता उद्यापासून करू, आजच्या दिवस जाऊ द्या नाही का. मोडला नियम आपल्या जीवनामध्ये नाही का. बरेच लोक एकादशी धरण्याचा नियम करतात, टिकत नाही. बरेच लोक सोमवार धरण्याचा नियम करतात, टिकत नाही. आता खरं सांगा बरं, इथं रामनवमीचा जो उपवास आहे किती लोकांनी केला वरती वोट करा मला पाहते बघ. खरोखर मनपूर्वक आम्ही रामनवमीचा उपवास हा आता एवढ्या लोकांनी केला बरं का. तुमच्यापैकी 12 वाजेनंतर म्हणजे संपूर्ण दिवसभर दुसऱ्या दिवशी रामनवमी किती लोकांनी सोडली बरं. खरं खरं सांगा बरं का. मी काय तुमच्याकडे टेप घेऊन आलो नाही किंवा काही नाही, पण निदान कीर्तनात तरी खरं बरं का, नाही तर मग पाप पदरात पडेल. एवढ्या लोकांमधून नाही का बोटावर मोजण्या इतपत लोकांनी फक्त रामनवमीचा उपवास केला. नाथबाबा सांगतात पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्री. पहा बरं का, हे जे 5 उपवास आहेत, 24 एकादशा
आणि हे 5 उपवास जो करतो त्याला वैष्णव म्हणतात. म्हणून हे 5 उपवास रामनवमी दुपारी सोडायची नाही, पूर्ण उपवास करायचा. गोकुळाष्टमी रात्री सोडायची नाही, पूर्ण दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा. तसं नरसिंह जयंती, वामन जयंती आणि शिवरात्री. आता बरेच लोक शिवरात्रीला जातात आणि तीर्थाला जातात बरं का, आणि तिथं गेल्यानंतर त्या पोंगनाळ्यामधले असणारे आईस्क्रीम खातात, त्या पोंग्यांचं. आता ते पोंगे काय उपवासाचे असतात का? थोडा विचार करा बरं का, थोडा विचार करा आपण काय करतोय नेमकं. त्या पोंग्यामध्ये ती आईस्क्रीम येते, ते काय उपवासाचे पोंगे असतात का? म्हणजे उपवास करून सुद्धा त्याची फलश्रुती तुमच्या पदरात पडत नाही. सज्जनो, जीवनामध्ये ध्यानात ठेवा, प्रत्येकाने हे सर्व नियम काय करायचे, सांभाळायचे. आपल्या जीवनात आपण नियम करतो पण टिकत नाहीत. तुकोबरा सांगतात, माझ्या जीवनामध्ये माझे जे असणारे विकार आहेत, एकतर तुकोबरा सांगतात काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणे, म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणे, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी. अरे विकार आवरण्यासाठी इंद्रिय आवरावे लागतात बरं का, इंद्रिय आवरावे लागतात. आणि ते इंद्रिय आवरण्यासाठी भक्ती करावी लागते, देवाला प्रार्थना करावी लागते, नाही का. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोणी बाही भवा तारी दातारा. या न्यायाने देवाला प्रार्थना करावी लागते, नाही का. तुका म्हणे तू राख मनेरी, देवाला प्रार्थना करावी लागते. कानोबा ओढाळ तुझ्या गाई, होत्या नव्हत्या कळमठा. या न्यायाने देवाला प्रार्थना करावी लागते. म्हणून सज्जनो, तुकोबरांच्या जीवनामध्ये मात्र तुकोबरांनी आपले काम क्रोधाधिक विकार आणि काय केलेले होते, बंदी खाण्यात टाकलेले होते. मला विषय लांबवायला वेळ नाही. आणि म्हणून विकार आपल्या जीवनामध्ये आपला केलेला नियम सांभाळू देत नाहीत. तुकोबरा सांगतात, देवा दिले क्रोध काम. क्रोध आम्ही देवाला दिलेला आहे. क्रोध देवाला देता येतो का? आणि आपला काम देवाला देता येतो का? पहा, आपल्या ठिकाणी सुद्धा विकार आहेत आणि संत महात्म्यांच्या ठिकाणी सुद्धा काम आहेत बरं का. संतांच्या ठिकाणी काम आहेत आणि आपल्या ठिकाणी काम आहेत. पण माऊली ज्ञानोबा सांगतात, देवाच्या मुखातली होई जे माझेनी कामे सकाम, माझेनी प्रेमे सप्रेम, माझे भुली सभ्रम नेनती लोक. पहा बरं का, त्यांच्या ठिकाणी काम आहे पण त्यांचा काम नाही का. कोणता काम आहेत तर इदम मे स्याद इतिच्छा काम शब्दितः. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आपल्याला जीवनामध्ये गाडी पाहिजे, घोडी पाहिजे, बंगला पाहिजे, बांबू पाहिजे, सुतळी पाहिजे, मडकं पाहिजे. आपल्याला हे लागतं बरं. संतांना याच्यापैकी काहीच लागत नाही. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा. काम क्रोधे केले घर रीते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. काम क्रोधे केले घर रीते, हे संतांचं जीवन आहे. त्यांच्या ठिकाणी काम नाही. आणि असेल तो देवाविषयी, मला देव पाहिजे, ही चिवावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकून द्या. ही त्यांची आस आहे, ही त्यांची इच्छा आहे. हेच त्यांना पाहिजे जीवनामध्ये, इतर काहीच नको आहे. सजनो, आता इथं पहा बरं का, तुकोबरा सांगतात, एक सरे केला नेम, देवा दिले क्रोध काम, आम्ही आमचे क्रोध काम देवाला दिले. आता बरेच लोक काशी विश्वनाथाच्या यात्रेला जातात आणि गेल्याच्या नंतर
तिथं काही गोष्टी काय करतात, त्याचा त्याग करतात बरं का. तिथं त्याचा काय करतात, त्याग करतात. आता बरेच लोक असे आहेत, गेल्यानंतर काशी विश्वनाथाची यात्रा केली का ते म्हणतात आम्ही डांगर खाणं सोडलं बरं का. किती लोकांना सांगितलं डांगर सोडा म्हणून, असं किती लोकांना सांगितलं हा. आता पहा, बरेच लोक म्हणतात आम्ही डांगर सोडले. बरं सोडले. एका जणाला विचारलं, म्हणलं तू काय सोडलं. तो म्हटलं बाबा मी जाम खाणं सोडलं, पेरू खाणं सोडलं. म्हणलं लोक भोपळं डांगऱ्या चक्क्या सोडतात, तू पेरू. महिलेनं त्यांना जेवायला बोलवलं. म्हटले बाबा बरेच लोक काशीला काही काही सोडतात, तुम्ही काय सोडलं. म्हटले बघ मुली, मी काशीला गेलो आणि क्रोध करणं सोडून दिलं, मला रागच येत नाहीत, राग तिथं सोडूनच आलो बरं का. ती मुलगी थोड्या वेळानं आली, बाबा पुढचं वाढायला आली, बाबा तुम्ही काशीला गेलो काय सोडलं. म्हटले बाई काशीला गेल्यानंतर मी माझा क्रोध राग सोडून आलो. पुन्हा 5 मिनिटांनी आली, बाबा तुम्ही काशीला गेल्यानंतर काय सोडलं. बाबाने एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं. बाई तुला सांगितलं ना मी काशीला गेल्यानंतर क्रोध सोडला म्हणून बरं का. पुन्हा 5 मिनिटानं बाई आली, बाबा तुम्ही काशीला गेल्यानंतर काय सोडलं. बाबानं जो तांब्या घेतला आणि झोकळं, तुला सांगितलं ना क्रोध सोडला का क्रोध सोडला नाही. तीळ जाळिले तांदूळ, तीळ जाळिले तांदूळ, तीळ जाळिले तांदूळ, तीळ जाळिले तांदूळ. काम क्रोध तैसेची खळ, काम क्रोध तैसेची खळ, तीळ जाळिले तांदूळ, तीळ जाळिले तांदूळ. काम क्रोध तैसेची खळ, काम क्रोध तैसेची खळ, तीळ जाळिले तांदूळ, तीळ जाळिले तांदूळ. तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ, नाही का. त्या शेवटी मात्र लक्ष गेला ठाव स्मशानींचा वगैरे हा अभंग त्या ठिकाणी आपण स्मशानभूमीमध्ये बोलतो. त्या अभंगातलं हे चरण आहेत. काम क्रोध वगैरे सगळे खळ मी माझ्या जीवनामध्ये काय केलेले आहेत, सोडलेले. सजनो, या पद्धतीने जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामध्ये सांगतात, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. म्हणून काशीला गेल्याच्या नंतर आता इथून पुढं डांगर भोपळा चक्क्या जर सोडायचा असेल, आता कुठं धर्मसिंधूमध्ये लिहिलंय का निर्णय सिंधूमध्ये मला माहिती नाही, पण त्या नियमानुसार काय सोडायचं ते सोडा. परंतु आजपासून मात्र आपण आपल्या जीवनात ही तीर्थयात्रेची परिपूर्तता केलेली आहे. म्हणून इथून पुढे आपल्या जीवनात अंतकरणामध्ये काम क्रोधाधिक विकार निर्माण होता कामा नये. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. आता महाराज हे क्रोध काम जे आहेत ना, हे यांचं वर्णन केलेलं आहे. संवत्सर मैत्री सांगा असं म्हटलेलं आहे बरं का. आमचे गुरुवरे घुरेबाबा आम्हाला पाठात सांगायचे, एखादा मनुष्य आपल्या पूर्वीच्या कालखंडामध्ये येवल्याला बाजाराला जायचा, येवल्याला बाजाराला जायचा आणि मग तिथं काय करायचा, बाजारामध्ये एखादा बैल विकायचा. विकल्याच्या नंतर त्याचे पैसे घ्यायचे आणि घेतल्यानंतर आपल्या गावाच्या दिशेनं संध्याकाळी विचारा निघायचा. संध्याकाळी निघायचा, तेवढ्यामध्ये मध्यंतरी त्याला एखादा गृहस्थ भेटायचा. काय पाटील कुठं चालले. चाललो म्हटले गवंडगावला. वा 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 वा, खूप चांगली गोष्ट झाली. अहो मी सुद्धा गवंडगावला ते जे आमके आमके गृहस्थ आहेत त्यांच्याकडे पाहुणा चाललो. याला वाटलं बरं झालं, 102 याच्याकडे पैसे होते नाही का, याच्याकडे पैसे होते, बरं झालं आता आपल्याला जोडीदार भेटला. तो त्याच्याशी गप्पा टप्पा मारत 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 आंदरसुलला आला. आंदरशाहीच्या पुढे, आंदरसुलच्या पुढे निघाला. अमावास्याचा दिवस, त्या ठिकाणी अंधार पडलं आणि ओहळ आहेत मधी, आणि ओहळामध्ये काढला नाही यानं चाकू. काय पाटील किती आणले, काढा इकडं नाही का. येताना साथीदार वाटला पण होता कोण, चोर बर का. तशी काम क्रोधाधिक विकार आपल्या जवळ राहतात परंतु आपल्याला फसवतात. एक नर्मदा परिक्रमेतला प्रसंग सांगतो, भजन करा, मी जास्त लांबवणार नाही. आपली 11 ते 1 अशी वेळ होती. अजून 1 वाजायला 4-5 मिनिट बाकी असते.
मी जास्त वेळ त्या ठिकाणी घेत नाही. 5 ते 10 मिनिटामध्ये सेवा समाप्त करतो. विठ्ठल विठ्ठल. नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना सर्वत्र सुलभा रेवा त्रिषु स्थानेषु दुर्लभा ओंकारेत भृगुरेत तथा रेवोरी संगमे. या न्यायाने ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये मातेची विशेष महत्त्व आहे. भृगु क्षेत्र ज्याला आपण भडोच नावाचं क्षेत्र म्हणतो, जिथे बलीचा यज्ञ घडलेला आहे त्याला म्हणायचं भडोच नावाचं क्षेत्र. तथा रेवोरी संगमे, ज्या ठिकाणी रेवा मात्याचा आणि त्या असणाऱ्या रेवा सागरामध्ये प्रवेश होतो, अर्थात तो असणारा जो दक्षिणेक आपला असणारा पश्चिमेकडचा जो समुद्र आहे, अरबी समुद्र, त्याला जिथं माता मिळते, या स्थानांचं विशेष महत्त्व आहे. तसं शूलपाणेश्वर नावाच्या स्थानाचं फार महत्त्व आहे. कारण का, इथं पुढं पूर्वीच्या कालखंडामध्ये धुम्रकासूर नावाचा आणि तो राक्षस होता, धुम्रासूर त्याचं नाव होतं. आणि त्याने अशी तपश्चर्या केली. आता तपश्चर्या मी सांगत नाही, पण त्या तपश्चर्याने भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यानं 1,000 वर्षाच्या 4,000 वर्षाच्या तपश्चर्या केल्या. कशा केल्या खडतरे आपल्याला सांगायला वेळ नाही. आणि म्हणून देव प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं की वरदान माग. आणि मग त्यावेळेस त्यानं काही वरदानं मागितली. त्या वरदानानं तो उन्मत्त झाला आणि शेवटी मात्र खूप त्यानं काय केलेलं, धुमाकूळ केलेला आहे. म्हणून भगवान शिवशंकर परमात्म्याने शेवटी मात्र आपला त्रिशूळ त्याला फेकून मारला. त्याचा परिणाम असा झाला की त्याची सगळी धुंदी उतरली. तो भगवंताला शरण गेला. पण त्याच्या रक्ताने भगवान परमात्म्याच्या हातामधला त्रिशूळ माखला गेला. शूल म्हणजे त्रिशूल आणि पाणी म्हणजे हात. भगवान शंकराच्या हातामधला असणारा त्रिशूळ त्याच्या रक्ताने माखला. भगवान परमात्म्यानं तो पुसला, परंतु त्याचं रक्त निघेना. काही ठिकाणी जाऊन धुतला, पण त्याचं रक्त निघेना. शेवटी भगवान परमात्म्याने तो त्रिशूल नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती शूलपाणेश्वरचं जे जंगल आहेत, त्या जंगलामध्ये भगवान शिवशंकर परमात्मा गेले आणि तिथं नर्मदा मातेच्या एका असणाऱ्या त्या म्हणजे पाण्याच्या प्रवाहामध्ये एका कुंडामध्ये काय केला, तो आपला त्रिशूल धुतला आणि त्याचं रक्त तिथं निघालं. म्हणून त्या जंगलाला शूलपाणेश्वरचं जंगल म्हणतात. असो, अशा जंगलाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज. आजही पण अनंत साधू महात्मे शूलपाणेश्वरच्या जंगलात साधना करतात. तिथं पूर्वीचे एक लखनगिरी बाबा नावाचे फार महान साधू होते. बाबा शांत झाले. त्यांचं दर्शन 2005 साली पहिल्या परिक्रमेमध्ये. माझ्या जीवनात 3 पायी परिक्रमा घडल्या. इथं अहंकार म्हणून सांगत नाहीत, आपण सुद्धा आपल्या जीवनात एक तरी निदान नर्मदा मातेची परिक्रमा करा. ही करावी घडावी म्हणून तुम्हाला सांगतोय. सजनो, त्या पहिल्या परिक्रमेत 2005 साली आम्ही परिक्रमेला गेलो आणि जात असताना त्या शूलपाणेश्वरच्या जंगलाचं मोठं आकर्षण होतं. बरेच लोक म्हणायचे आम्हाला, त्यांनी म्हणायचे आपने सियाराम बाबा की चाय पी है क्या, म्हणजे सियाराम बाबाचा चहा. झगड़िया मिळे की जगदीश बापू का आपका दर्शन हुआ है क्या, जगदीश बापूंचं दर्शन. पुन्हा पतई के दादाजी का आपको दर्शन हुआ है क्या, म्हणजे त्यांचं दर्शन. त्याच्यानंतर वरचे असणारे मीरामाई त्यांचं दर्शन. त्याच्यामध्ये लेपाचे लालबाबा, किटीचे नागाबाबा, त्यापैकी असणारे शूलपाणेश्वर जंगलामधले लखनगिरी बाबा, त्यांचा एक दर्शनाचा महिमा असायचा. आता आम्ही असं ठरवलेलं होतं की शूलपाणेश्वरच्या जंगलातून जायचं म्हणजे जायचं आणि काय घडतं त्या ठिकाणी पाहायचं. तिथं लुटलं जायचं आणि ते खरं आहे बरं का. अलीकडचे ATM घेऊन जाणारे, मोबाईल घेऊन जाणारे आणि भजे खाणारे, त्यामध्ये कशाचं काय हो, हे लोक लबाड्या मारतात. पूर्वीच्या कालखंडात खरंच तसा प्रसंग होता. 3 दिवस शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये अर्धपोटी राहावं लागलं महाराज. आणि असे 9 ते 10 पहाड चढून उतरायचे, सोपी गोष्ट नव्हती. आता तो भाग गेला, जंगलात लुप्त झाला, त्या सरदार सरोवरामध्ये लुप्त झाला. आता तो भागही पाहायला मिळत नाहीत. तो पूर्वीच्या कालखंडात तिथं फक्त नर्मदा माता 100 मीटर अंतराची होती, जास्त नव्हती त्या ठिकाणी. एकदम 100 मीटर खूप खोल पाणी. तिथं आम्ही स्वतः मगरीने एक बोकरू पकडलेलं तिथं पाहिलं, आम्ही प्रत्यक्षात बघितलं. असं ते जंगल होतं सजनो. त्या जंगलात जात असताना अंतःकरणात कुतूहल गेलो आम्ही. गेल्याच्यानंतर राजघाटावरून पुढे प्रवेश केला. तिथे एक बंगाली बाबा भेटले. त्यांनी आम्हाला पपाया खाऊ घातला. 20 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे, अजून ध्यानात आहे. तिथून पुढे आम्ही गेलो आणि गेल्यानंतर कुली नावाचं गाव होतं. त्या कुली नावाच्या गावामध्ये एक हिरालालची दुकान होती. तिथं सर्व परिक्रमावाशी जायचे आणि गेल्यानंतर तिथं काय करायचे, म्हणजे भोजनासाठी तो असणारा तो हिरालाल काय करायचा, सर्वांना तांदूळ वगैरे द्यायचा, म्हणजे खिचडीचं साहित्य द्यायचं. सजनो, आम्ही त्या जंगलामध्ये गेलो. गेल्यानंतर
तिथं आम्ही जवळच नर्मदा मातेवरती आणि स्नान केलं. स्नान केल्यानंतर तिथं पाणी वगैरे पिलो. त्याने आम्हाला काय केलं, शिदा सामुग्री दिली. तेवढ्यात आम्ही 2 जण आळंदीचे होतो. आम्हाला तिसरे एक बंगालचे साधू भेटले. आम्ही 3 झालो. आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा आम्हाला 6 लोक भेटली. आणि ते म्हटले सब मिलजुल कर आगे जाएंगे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, लुटत असतात, आम्हालाही माहिती होतं. म्हटलं चला सगळे सोबत जाऊ, 1 से 2 भला. आणि म्हणून आम्ही तिथं थांबलो. आता तिथं काय होतं माहिती आहे का, तो हिरालाल काय करायचा माहिती आहे का, हे जे परिक्रमावासी होते यांना तिथले लोक लुटायचे. यांचे कमंडल असतील वस्तू ते घ्यायचा, म्हणजे ते चोर घ्यायचे आणि घेतल्यानंतर या हिरालालला ते विकायचे बरं का. आणि तो हिरालाल काय करायचा, ते विकायचा आणि त्याच्यातून तांदूळ आणून नर्मदा परिक्रमावाशांना खाऊ घालायचा. काय चक्र आहे महाराज त्या ठिकाणी, काय चक्र आहे विशेष आहे त्या ठिकाणी. म्हणजे आमचं म्हणजे परिक्रमावाशांचंच विकायचं आणि त्याचेच तांदूळ आणायचे, त्याचाच त्या ठिकाणी जिरे मोहरी आणायचे आणि परिक्रमावाशांनाच खाऊ घालायचे. महाराज याच्यापेक्षा सुद्धा दुसरा कोणता परमार्थ आहे नाही का. चला आम्ही तिथं गेलो. आता गेल्यानंतर आम्ही स्वयंपाक वगैरे केला आणि केल्यानंतर जेवण केलं. आता जेवण करत असताना साधू होते आमच्यासोबत, गांजा फुकणारे बरं का. त्यांनी तिथंच गांजा माळला आणि गांजा फुकायला सुरुवात केली महाराज. त्याच्यापैकी एक असणारा बिहारचा रामानंदी साधू होता. तो म्हटला ओ मामाजी हमें कहेंगे मुक, हम कहेंगे उनको फूक बरं का. आता गांजाची फूक मारली, कोण काय बोलेल कोण काय बोलेल नाही का. सजन तिथं असा प्रसंग चालला. नेमकं असं होतं की सगळी मंडळी किती लोक आहे, काय आहे, कसं लुटायचं याची योजना करण्यासाठी ते चोर तिथं येऊन पाहत होते. किती लोक आहेत, 3 जण चोर तिथं येऊन हजरच होते बरं का. ते मुलं आता इथं कोण काय म्हणतो कोण काय म्हणतो, मैं तो कुछ नहीं दूंगा, क्या करेंगे मामा, क्या करेंगे, वो ऐसा वैसा, हम तो ऐसे क्षत्रिय, ऐसा है वैसा आहे, लागले बोलायला. ते तेवढ्यामध्ये सगळ्यांचं आटोपलं आणि आटोपल्यानंतर आम्ही आमचे झोले घेतले आणि निघालो पुढे बरं का. पुढे निघाल्याच्या नंतर पुढे असे 2 डोंगर होते मोठमोठे. एका डोंगराच्या आडून आम्ही असा रस्ता होता म्हणून असं निघालो. तेवढ्यामध्ये ते 3 मुलं तिथं उभे होते ना, ते तिकडून आले आणि ते मुखी दो म्हणायचे. मुखी म्हणजे तुमच्या पैशाजवळ जे काही आहेत त्याला तुम्ही मुका ठेवून द्या बरं का. ते आले, बोले आपके पास जो कुछ नीचे रख दो. आता असं म्हटल्यानंतर आमच्यापैकी एक कानपूरचा संन्यासी होता, क्षत्रिय होता, आपल्या बाबाजींसारखा संन्यासी होता पण क्षत्रिय होता महाराज. त्याच्या पायात चप्पल होती त्या महात्म्याच्या. त्यानं काय केलं, एक दगडच उचलला. देखो बोले साधू संत लोक कितने दूर से आते, आप इनको लुटते बोले. असं म्हटलं त्यानं दगड उचलला. ते MP चे 2-4 पकडो पकडो इनको बोले असं म्हणून हातामध्ये दगड घेतले आणि त्यांच्या पाठीमागं लागले. आता त्यांच्या पाठीमागं लागल्याच्या नंतर ती अशी वरती डोंगरावरती पळाले. वरती ते डोंगरावरती गेले आणि गेल्यानंतर महाराज आम्ही खाली 9 जण बरं का. आणि वरून त्यांनी दगड मारायला सुरुवात केली. पण दगड कसे मारायचे आम्हाला लागणार नाही असे बरं का, अशी काळजी घ्यायची. ते आम्हाला लागणार नाही पण लय नेमबाजीमध्ये पक्के मुलं. मी जवळच एक माताजी होत्या. मतलब माताजी जरा ये बच्चों को कुछ समझाओ, किसी को पत्थर बित्थर लग जाएगा, क्या करेंगे इधर, जाने दो महाराज, वो अनजान है मूर्ख है, आप कितने दूर से आते, आपको लूटते. ती बाई आमच्या बाजूने बोलत होती बरं का. आता ती बोलत होती आमच्या बाजूने, पण ती का बोलत होती त्यावेळेस ते शूलपाणेश्वरचं जंगल आहे ना, ते त्याचं ते मेधाताई पाटकरनं आंदोलन चालू केलेलं होतं. आणि म्हणून तुमची किती जमीन गेली हे पाहण्यासाठी एक अधिकारी 2 अधिकारी तिथं आलेले होते. म्हणून तिचे 2 मुलं ती गप्प बसली बरं का. त्यावेळेस काहीच बोलली नाही. महाराज आम्ही तिथं गेलो, सगळे तिथं आलो. आल्यानंतर ते 3 जण आले हो. आणि आल्यानंतर आम्ही 9 जण तिथं. महाराज त्यांनी त्या घायपत कापायच्या कथ्या कशा असतात त्या काढल्या अशा बरं का, काढल्या. आणि त्या संन्याशानं ज्यानं पहिल्यांदा दगड उचलला, आगे आ बोले ते रोको का टालते. आम्ही म्हटलं संपलं भाऊ आता आपला कार्यक्रम, याच्यामध्ये आपला कार्यक्रम संपला बरं का. तो संन्याशी आम्हाला म्हटलं डरो मत बोले, ये कुछ नहीं करेंगे, मेरी ये 3री परिक्रमा है, ये ऐसे धमकाते है खाली, ये कुछ नहीं करेंगे. जीवात जीव आला थोडासा, बरं वाटलं बरं का. आणि मग तिथून आम्ही निघालो. आता पुढे गेल्याशिवाय पर्यायच नाही. ते 3 जण मुलं बरं का. आणि अजून सुद्धा 7-8-10 जण आले त्या 3घांना जोडी. आणि हे म्हणत होते ना जाने दो महाराज ओ मूर्ख, ती सुद्धा तिच्या मुलांना घेऊन आली ती बाई. आता कोणाच्या हातामध्ये कुऱ्हाडी, कोणाच्या हातामध्ये कोयते, कोणाच्या हातामध्ये तिरकामठे. आणि काय करणार आहे सांगा बरं तिथं, आता काय करता येईल. रख दो बोले आपके पास जो कुछ नीचे रख दो. प्रत्येकाने ठेवलं बरं का. मी तर आपला असाच उभा होतो, ठेवलं नाही खाली बरं का. मी म्हणायचो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर त्राहिमाम, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पाहिमाम, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रक्षमाम. म्हटलं आता स्वरांची गाठ पडली, ती बी जंगलामध्ये पडली. म्हटलं आता वाचलो
तर घर, नाही तर मग इथंच आपली समाधी, नाही का सजनो. ते सगळे लोक आले. आता आल्यानंतर तिथं असं होतं महाराज बरं का, काही काही पठ्ठे आम्हाला म्हणायचे, हे बघा जर आपल्याकडे जर पैसे असले आणि आपण जर खोटं जर बोललो, आमच्याकडे पैसे नाही आणि जर पैसे जर निघाले बोक्सूनच टाकी द्या. काही काही लोक असा न्यूनगंड करायचे बरं का. आता माझ्याकडे होती 500 रुपयाची नोट बरं का. आणि मी काय केलं, नर्मदा मातेचा एक पत्र्याचा फोटो होता तो खोलला आणि त्याच्यात ती 500ची नोट टाकून दिलेली होती बरं का. पण आता मी काय विचार केला, म्हटलं हे बघा पाहू जायचे असले तर जाईल. मग मी काय केलं, ज्ञानेश्वरीमध्ये 10 रुपये ठेवले बरं का. म्हटलं ते आपल्याला विचारतात तुमच्याकडे पैसे, आपण खोटं बोलायचं नाही आणि खरं सांगायचं नाही, खोटंही बोलायचं नाही आणि खरं सांगायचं नाही. एक जण मला म्हटलं आपके पास पैसे है क्या, म्हटलं है काय, म्हटलं ढूंढ लो आप, शोध म्हणलं तुला कुठं शोधायचं ते. आणि मग त्यानं इकडं शोध तिकडं शोध, ज्ञानेश्वरीमध्ये 10 रुपये त्याला सापडले, ते त्यानं घेतले बरं का. बघा नर्मदा माता परीक्षा कशी पाहते. त्याच गृहस्थाने नेमकाच माझा असा नर्मदा मातेचा फोटो असा घेतला आणि उलटून पाहायला महाराज, मी खरं सांगतो मला उभा काटा फुटला. म्हटलं आता काही खरं नाही. आता जर ही 500ची नोट जर सापडली, ती नोट गेली तर जाऊ द्या, पण ते बाकी सांगायचे भोगसूनच टाकी त्या. म्हटलं आता आपला कार्यक्रम उरकला. महाराज इतक्या वेळ काहीच वाटत नव्हतं, पण मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले बरं का. पण पहा बरं नर्मदा मातेची कृपा अशी बरं का, अशी कृपा. खरं सांगतो बरं का, एक शब्द मी इथं खोटं बोलणार नाही आणि कोणी सुद्धा खोटं बोलायचं नाही बरं का. नर्मदा परिक्रमा केल्यानंतर एक शब्द सुद्धा कधी कोणी खोटं बोलायचं नाही. आपलं महत्त्व वाढवण्यासाठी त्याचं सगळ्यात जास्त पाप असतं बरं का. जे सत्य घडलं असेल मुळात सांगायचंच नाही कोणाला काही. आपल्या आपल्या आनंदात परिक्रमा केली, त्याचा उपभोग घेत राहायचा. कधीतरी डोळे बंद करायचे. ओंकारेश्वर, नर्मदेश्वर, जालेश्वर, ममलेश्वर, शूरपाणेश्वर, मणिनागेश्वर, कार्तिकेय महादेव, अंकलेश्वर, कोटेश्वर, बिमलेश्वर, माहेश्वर, कालेश्वर, महाकालेश्वर, जनकेश्वर, गरुडेश्वर, कुंभेश्वर, हापेश्वर, सोमेश्वर, लिंगेश्वर, अमरेश्वर, असं देवाचं चिंतन करायचं. कोणत्या कोणत्या स्थानी कसं आपण झगड्यामडीच्या जगदूश बापूचं कसं दर्शन केलं, सियाराम बाबांचं आपण कसं दर्शन केलं, मीराबाईचं कसं दर्शन केलं, लेपाचे लालबाबा आपण कसे पाहिले, किटीचे नागाबाबा आपण कसे पाहिले, पताईच्या दादांच्या आश्रमात गेलो आपण काय केलं, कोणते कोणते संत महात्मा कशी साधना करतात, खिडकीवाले बाबा आपल्याला कसं दर्शन देतात. त्याच्यानंतर रामानंद आश्रम कसा आहे, तपोवन आश्रम कसा आहे, कुंभेश्वरला गेल्यानंतर काय आपण साधना केली, हापेश्वरला गेल्यानंतर काय साधना केली आपण आपल्या जीवनामध्ये. त्याच्यानंतर मातेची असणारी ते नाभिस्थान ज्याला आपण नेमावर म्हणतो, तिथं जाऊन आपण काय साधना केली, कुठं कुठं कसे वस्त्रदान केले, कुठं कुठं गेल्यानंतर आपण कसं भजन केलं, कुठं कुठं आपल्याला कोणते साधू भेटले. हा महिमा आपल्या जीवनात महत्वाचा आहे सजन, पहा बरं का. आणि मग तिथं ते 500 रुपयाची नोट म्हटलं खाली. म्हटलं आता आपला कार्यक्रम संपला बरं का. त्यानं खरोखर सांगतो असं पाहिलं आणि त्याच्या हाताला काय असं झटका आल्यासारखा टाकला. त्यानं झटक्यानं तो फोटो खाली टाकून दिला आणि पुन्हा त्या फोटोकडे पाहिलं नाही. म्हटलं आता आपली नर्मदा बँक वाचली, आपली पतसंस्था वाचली. सजनो असं त्या शूलपाणेश्वरचं महत्व आता पहा बरं का. हा सगळा प्रसंग झाला. त्या चोरांनी लुटून लुटून खाल्लं बरं का, लुटून लुटून वाटून वाटून लुटलं बरं का. काहींनी फक्त ग्लासच घेतले, काहींनी फक्त कमंडलच घेतले, काहींनी फक्त काय केलं त्या ठिकाणचं असणारं ते आमचे सफेद वस्त्र घेतले बरं का. चोरांनी सुद्धा वाटून वाटून खाल्लं. अलीकडे काही चोर सगळ्या योजना एकटेच गडप करत असतात बरं का. मला वाटतं ह्या चोरांना जर कळालं तर खूप बरं होईल. त्या ठिकाणी त्या चोरांचा आदर्श ह्या चोरांनी घ्यावा. एकट्यानेच गावचे संडास, गावच्या असणाऱ्या सगळ्या योजना, डांबरी रस्ते, हां सगळे एकच चोर हडप करत असतो. जरा वाटून वाटून खात जा त्या चोरांना म्हणा, जे खात असतील त्यांना बरं का. सजनो आम्ही पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर काही लोकांनी काय केलेलं होतं माहिती आहे का, तिथं अजूनही काही पैसे जटेमध्ये लपून आणले होते बरं का काही महात्मे. काही नाही, एकदा अरे हमारा कमंडल छिनले गए, पाणी कैसे पिएंगे, नाही दिला त्या चोरांना कमंडल बरं का. काही नाही काही वस्त्र दिले त्या 9 जणांपैकी. सगळेजण आम्ही पुढे निघालो. एक म्हातारी पाण्याचा हंडा घेऊन आली. हंडा घेऊन आल्याच्या नंतर त्या म्हातारीनं सांगितलं, देखो ना बाबाजी, अरे पाणी पिओ पाणी पिओ, आपका कमंडल छीन लिया, आप पाणी कैसे पिएंगे. ती म्हातारी आम्हाला म्हणते बरं का. महाराज जसं म्हातारीनं आम्हाला पाणी पाजलं, पानी पाजल्याच्या नंतर म्हातारी म्हटली, देखो ना बाबाजी आप कितने दूर से आते, ये कितने मूर्ख लोग हैं, आपको लूटते. ती म्हातारी आम्हाला म्हणते. महाराज साधू पगळले ना, पगळले साधू. एक साधू म्हटला, माताजी एक गमछा है मेरे पास, ये पटका आपको ले लो. त्यानं त्याच्या अंगावरचा एक पटका काढून म्हातारी दिला बरं का. एक जण म्हटला, माता म्हटले देखो
मैया आपने कम से कम इतना तो पूछा, आप पानी कैसे पिएंगे? देखो ये कमंडल मैंने उनको दिया नहीं, ये माता जी मैं कमंडल आपको देता है. दिला म्हातारीला कमंडल. एक म्हटला म्हातारे, तो म्हटला देखो माता जी ये जो हमारा गिलास है ना आपको, एका जणानं ग्लास दिला, एका जणानं कमंडल दिला. माझ्याकडं सुद्धा बरं का त्या ठिकाणी लुटलेल्या कपड्यापैकी म्हणजे ते त्यांनी स्वेटर काही घेतले होते, मी एक स्वेटर म्हातारीला देऊन टाकलं. म्हटलं राहू दे तुला बरं का. असं कोणी काय दिलं कोणी काय दिलं, महाराज म्हातारीने सगळ्याला पाणी पाजलं बरं का. आमचाच गमछा खाली आथारला, त्याच्यावरचं आमचंच साहित्य भरलं आणि जे गाठ मारली म्हातारीनं डोक्यावर घेतलं, पुढं गेलो तर म्हातारी नाचायला लागली. हो पहा, बाकीच्यांनी धमक्या देऊन लुटलं आणि म्हातारीनं आम्हाला गोड बोलून लुटलं, केसाने आमचा गळा कापला. तसे हे काम क्रोधाधिक विकार आपल्या आतमध्ये राहतात आणि केसाने जसा गळा कापतात ना तसंच आपल्या जीवनाचं पतन करतात. तुकोबरा सांगतात माझ्या जीवनात एक शरीर केला नेम, देवा दिले क्रोध काम, पाहे न ते पाय जोवरी दृष्टी धाय. तुका म्हणे म्हणे हेचे संकल्प वाहने ज्ञानेश विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. महाराज की जय, गिरिजी महाराज की जय, कृष्ण भगवान की जय, गौरी मैया की जय, माता की जय, मैया की जय. ईश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा परमात्मा चरणामध्ये समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. आज या ठिकाणी असणारी ही माऊंद्याची सेवा. माऊंद म्हणजे काय? आपण आपल्या जीवनामध्ये चारधामच्या यात्रा केल्या असतील, सप्त पुऱ्या केल्या असतील, द्वादश ज्योतिर्लिंग केली असतील, या सर्वांची यात्रा आपण आपल्या जीवनामध्ये केली. नर्मदा मातेची परिक्रमा केली. आता इथून पुढे मात्र त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारे उच्चारण करायचं नाही. आपण केलेलं पुण्य जगताला सांगायचं नाही. याचा अर्थ मावत म्हणजे माऊंद ते आपलं घडलेलं आहे. पवित्र अशा असणाऱ्या नर्मदा मातेचं पूजन, गंगा मातेचं पूजन आपण केलं, निश्चित आपल्या जीवनामध्ये ही फलश्रुती मिळणार आहेत. आणि म्हणून आपण माऊंद्याचे असणारे सर्व नियम आपण आपल्या जीवनामध्ये सांभाळा. आपलं जीवन पुनीत पावन झाल्याशिवाय राहणार नाही. ते हो अशा पद्धतीची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. वेळ या ठिकाणी खूप झालेला आहे, म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी आणि भगवंताच्या चरणारविंदे समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. आता कालसुद्धा मी कीर्तनाला गेलो. एक जणानं मला प्रश्न विचारला की बाबा तुम्ही बुक्का का लावला नाही आणि तुम्ही हार का घातला नाही? तसं त्या ताई समोर आल्या, ते म्हटलं बाबाला बुक्का लावा, पण कीर्तनाचे महाराज की जय, गिरिजी महाराज की जय, कृष्ण भगवान की जय, गौरी मैया की जय, माता की जय, मैया की जय. ईश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा परमात्मा चरणारविंदे समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. आज या ठिकाणी असणारी ही माऊंद्याची सेवा. माऊंद म्हणजे काय? आपण आपल्या जीवनामध्ये चारधामच्या यात्रा केल्या असतील, सप्त पुऱ्या केल्या असतील, द्वादश ज्योतिर्लिंग केली असतील, या सर्वांची यात्रा आपण आपल्या जीवनामध्ये केली. नर्मदा मातेची परिक्रमा केली. आता इथून पुढे मात्र त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारे उच्चारण करायचं नाही. आपण केलेलं पुण्य जगताला सांगायचं नाही. याचा अर्थ मावत म्हणजे माऊंद ते आपलं घडलेलं आहे. पवित्र अशा असणाऱ्या नर्मदा मातेचं पूजन, गंगा मातेचं पूजन आपण केलं, निश्चित आपल्या जीवनामध्ये ही फलश्रुती मिळणार आहेत. आणि म्हणून आपण माऊंद्याचे असणारे
सांगणारे सर्व नियम आपण आपल्या जीवनामध्ये सांभाळा. आपलं जीवन पुनीत पावन झाल्याशिवाय राहणार नाही. ते हो अशा पद्धतीची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. वेळ या ठिकाणी खूप झालेला आहे, म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी आणि भगवंताच्या चरणारविंदे समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. आता कालसुद्धा मी कीर्तनाला गेलो. एक जणानं मला प्रश्न विचारला की बाबा तुम्ही बुक्का का लावला नाही आणि तुम्ही हार का घातला नाही. तसं त्या ताई समोर आल्या, ते म्हटल्या बाबाला बुक्का लावा पण कीर्तनाचे